किती आलोय वन साइड करून तुझ्या आलं दिसत पण नाहीत पाठची कुठे आहेत. रिस्की आहे रे पण ना. माझे पण मजबूत फाटले, काकाने दिलेत पैसे. मला पावतोय अरे पाहतो भाऊ किती मी जीवच सोडणार आहे. झाली मला काय 4.5 लाख रुपये खर्च आहे पडलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. सगळेजण उठलेले आहेत. सकाळच्या वाजलेले आहेत 8 आणि आता चाललो आम्ही राईड वगैरे करायला. बघू कसं काय होत आहे. लेट्स गो. आणि हा कॉफी पण आहे दाखवतो. आणि इकडं कॉफी आमची. अगं बाय तिकडे ब्रश वगैरे चालू. आणि आता 10-15 मिनिटात निघू डायरेक्ट बीचवर. आम्ही रे बच्चे तुम्हाला एक सुख सांगू. सुख त्या दिवशी आपण फिरायला येतो भाई. इकडंच फार्म हाऊस घ्यायचा आणि बरोबर समोर बीच 2 मिनिटावर. आई ग वास विशेष सॉल. तर आम्ही आता राईड वगैरे पण करायला जाणार आहे. तर बघू कसं काय होतंय. कंटिन्यू बघा ब्लॉग बस. आणि आपले 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले तर पाहून मनापासून थँक्यू. तिकडे बायले बसलेले आहेत. आज आपल्याला आपण बीचवर आलेलो आहे. तर आमच्या इथं एक सर आहेत पराशर दादा. ते आपल्याला सांगणार आहेत की पाणी कसं तयार झालं. त्या एकदा ते बघून घेऊया. तर जोरात पाणी कसं तयार झालं. जोरात रे. जेव्हा हां सर्वात पहिले पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हा पृथ्वीवर इकडे एवढा मोठा पाऊस पडला. इकडे तो पाऊस अक्षरशः 60 वर्ष पडत होता. किती 60. तू मोजायला गेलेलास की नाही. माहिती आहे. अरे शिव्या नाही रे. युट्यूबला आहे. हा तुम्ही बघू शकता 60 वर्ष पाऊस पडत होता. तर आपल्या अख्ख्या पृथ्वीवर पाणी झालं. हो अगं 60 वर्ष म्हणजे आधी पृथ्वीने पाणी खेचून हा? घेतलं. पाणी ऍब्झॉर्ब झालं. नंतर मग असं पाणी इकडे तिकडे पसरलं. टाळ ना काय बोला. त्याची लायकी आहे का बाईला. तुला माहिती आहे का काय झालेलं. ते गोळा झालेला बर्फाचा गोळा झालेला. एवढं बर्फ पडलेला. त्यानंतर ते वितळलं बाईल्या. आणि 60 वर्ष पाणी पडत होतं. काय तुझ्या आईला सांगतो बाईल्या. चल तिकडे. आता आलेला अंडाभुर्जी का बाई वारक्या. तर अंडाभुर्जी आलेले 1 साइड करून. आता आम्ही चाललोय तिच्या आईला ऊन बघ. तर आता आम्ही चाललोय डॉल्फिन बघायला. तर बघू कसा काय विषय. आणि काहीतरी सनस्क्रीन होती ती पण लावले. कारण आपला थोडा बेकार आहे और बेकार नाही होना चाहिए इसलिए. काका आहेत याने आपला डिस्काउंट पण दिलं. न्याल ना व्यवस्थित. पडलं बिडलं ना. लग्न नाही झालं माझं अजून. बाबा मला पैसे प्यारे नाही असं आम्ही करून देतो. डन. खरं काय होणार नाही ना. लेट्स गो. नाही पैसे तर काय बोलत नाही. आपण आहे ना टेन्शन. 300 रुपये नाही. आपण युट्यूबला व्हिडिओ बनवतो. आता 15-20 हजार जण बघतात व्हिडिओ. काय बोलतो. हा पण काकांसोबत आता बीचवर बाईकिंग फिरतोय. अरे फुकट राईड आहे. हे विषय सॉल्व आहे आपण. लेट्स गो. आमची बोट आहे. मी जरा पुढे आलो काकांसोबत कारण ते जरा पैशाचा विषय होता. ते कसं आपण जरा बोलण्यात काकानं जरा असं भाऊक केलं. आणि काका बोलले चल तू कमी दे. विषय सॉल्व. काकानं सांगितलं यूट्यूब चॅनल आहे. आपले व्हिडिओ बघून सगळेजण येतील. आणि तिकडे आपले भाव वगैरे येतात 1 साइड करून. आता ह्याच्यातनं जाणार डॉल्फिन बघायला भाई. आणि ज्यांना प्राईज विचारायचं भाऊ किती घेतात कसं काय. तर मला विचारा. मला इंस्टाग्रामला मेसेज करा की भाऊ तुम्ही जिथं गेलेलं तिथं किती प्राईज घेतलं. मी सांगतो. काय टेन्शन नाही. विषय सॉल्व. साइड बोट आहे. ओ काका लग्न नाही झाला काय. चला लेट्स गो. ढकल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ढकल. यार ते जॅकेट घाला. लेट्स गो. आता बीच आमचं तिकडे फार्म हाऊस 1 साइड करून बदी एकटा बसला. वाघ एकटा बसतो बा. वाघ आतमध्ये आलोय बघा. तिकडे बघा तिच्या व्हायला केवढा लांब. चुकून जरी पडलो तरी पण 10,000 सबस्क्रायबर राजकारण गेले. त्यामुळे सगळ्यांनी असं भावाला सपोर्ट करा. येस. मी घालतोय. चिपळूणला नाही जाणार अशीच. बघा चिपळूणला जाईल काय. रिस्की आहे रे पण ना. माझे पण मजबूत फाटले. काकाने दिलेत पैसे. मला पावतोय. अरे पाहतो भाऊ किती. मी जीवच सोडणार आहे. झाली मला काय 4.5 लाख रुपये खर्च आहे पडलं तर. तुम्ही आपला आयफोन सगळं आहे. हो माझा पण आयफोन आहे. आयफोन मी वाचू शकतो. पण मग मी ब्लॉग कसा अपलोड करू. इथं रेंज नसेल ना.
नाही मी जीव सोडून देणार आहे पोटपोटी. असं बोलू नको रे, गप जरा बाईले माझे 10,000 आताच झाले. हे बघ तसं नाही, मी काय बोलतोय इथं पडलो तर तरंगत राहू मग काय होईल तुला समजायचं, आपटशील सगळीकडे. असं पण आहे. काय खाली किती 200 फूट खाली आहे. काकांना सांग पैसे राहू दे, गेले तरी चालते. तुझ्या भाव हालता इथं आपटशील सगळे लागतात. असं आहे. बघला डॉल्फिन तर दिसला नाही पण बगळा दिसलाय गाईज. हे आपल्या चिपळूणला पण दिसत. चिपळूणला भाऊ चिपळूणला मगरी दाखवतो फुकट. फुकट हा मगापासून नाक्या मारतोय कोणतरी टुरिझम आलाय बाहेरचा. आम्ही इथल्या कोकणातले आम्हाला नाही दिसत आणि ह्याला दिसतंय. उधर आहे उधर आहे उधर नाक्या मारतोय. हो त्यांनी व्हिडिओ बघितला तर उदास. मला दिसत नाही, आम्ही कोकणातली माणसं असून. नाही तर काय डॉल्फिन आम्ही शिव नदीत दिसतो आपल्या चिंचा नाक्यात भाई. माझ्या घरी पाळलेले एवढं नाही एवढं कुठं कुठं आहे. थांब वर वर ओ वर ना उड्या मारत फोन लावून सांगा ना वर उड्या मारायला. चावट आहे डॉल्फिन उड्या मारत नाही का. जरा वर यायला सांगा या अति या. इकडनं असं उडी पाहिजे बा, कसला थंबनेल भेटल. हा हा बघ नाईस रे. कडा कडा काका इथं थांबव, काका इथं थांबव. 200 एक्स्ट्रा रे 2-3 मी असं एकदम प्रॉपर उडी बिडी मारून नाचायला पाहिजे होता. शांताबाई लाव नाचला ना पैसे रिटर्न. शांताबाईला नाचणार किती काही झालं तरी. शांताबाई शेवटी. डॉल्फिनाचा बाहेर काय येतो कारण काय श्वास घ्यायला भेटत नाही का त्याला. हा मग यल श्वास किती वेळ टोंगून ठेवणार आहे. यल चला 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 तिकडे चला चला तिकडे चलते. ते मस्ती मध्ये आहेत, ते रोमॅन्टिक सीझन मध्ये. चला कपल आहे 100%. थांबो वरडू नका. डॉल्फिनला का नसतो सांगा ना म्हणून यांना कुठं आम्ही नेत नाही. बघा असे कुठं पण येऊन डॉल्फिन बघितला झाला विषय संपला. चांगला त्यांना नेणार होतो मी आता फिरायला, पण हे असे झालेला आहे. आता लेट्स गो. आता कुठे जायचं. मुरुड बीचला आम्ही काहीतरी गेम वगैरे. गणपती बाप्पा काका बाय बाय. आता आम्ही आलोय दापोलीच्या बीच वर. सॉरी मुरुडच्या बीच वर आले. बायले एक सांगा ना काहीतरी. ते मुरुडचा बीच आहे ना. पुढचा बीच आहे. हा मुरुडचा बीच आहे. ला आलोय. इथं पार्किंग होती. अरे पण मला सांग ओला जाणार आहेस की तिकडं. आदेश या पहिला. या पण मजबूत महाग आहे. आणि विषय अरे काय करतोय तो फालतूगिरी यार. इथे व्हिडिओ करतोय मुततोय काय पाटणा. इथं या फक्त विषय एवढाच की भाई 400 रुपये पर पर्सन फक्त ती बनाना राईडला. 5 मिनिटात भाई 400 रुपये देणं आम्हाला नाही आवडत. त्यापेक्षा इथलं थाली बिली खाली ती परवडत. अरे का भेटलेले आहेत आणि बॅट पण भेटलेलं व्हाय. जरा माझे व्हिडिओ काढ तिकडनं टाके. चला धावत चल. 1 2 3. माझा मोबाईल स्थायिक झालेलो आहे आणि असं आम्ही एन्जॉयमेंट करतोय पाण्यामध्ये. असे ब्लॉग बघायचे असतील तर सूरज भावजांना नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि महत्वाची गोष्ट तुम्ही पण ह्या व्हिडिओ मधनं बाहेर या आणि या दापोलीला. एकच वादा सूरज दादा हे काय केलं कडक. तुझे किती 10K सबस्क्रायबर झाले ना. तुझ्या 10K सबस्क्रायबर साठी काय पण भाव हे घे. करतोय भाव फक्त बाकी काय नाही.
अगं माझं लेकरू ग ते हालू नको रे तुला बोल श्वास नको घेऊ ना जरा अरे थांब ना श्वास नको घेऊ यार हालतंय ते येण्याशाला श्वास घेतो बाईले सुरेश बावधने ब्लॉग इन दापोली आता आपण सिक्स पॅक काढतोय संध्या उठ भावना आम्ही मागवलंय ह्याला काय बोलतात हा पापलेट आणि सुरमय वन साइड करून इकडे जण बसलेले सगळे जण रुचराच करून हॉटेलचं आणि जेवण आता कसं आहे रे जबरदस्त भाई मला का वेगळी आली हा ओके ओके डन बाय काहीच आता आमच्या इथलं इथं फायनली झालेलं आहे दापोलीचं बीच वगैरे फिरून त्यानंतर आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट काय लोकेशन असतील ते त्यानंतर घेऊ आणि कसा काय विषय बघू होते आणि ब्लॉग मी एंड करेल की नाही सांगता येत नाही पण जर ब्लॉग नाही एंड केला तर समजून जावा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पण काय घेऊ मोठं करा सबस्क्राईब करू तर भावानं फायनली झालेलं आहे घरी आलेलो आहे आणि आपल्याला कोण भेटलं बघायचं तुम्हाला तो बघा बाईला हो चिकन आलेला सोडायला तो झालंय आता निघालोय घरी मजबूत वैताग आलाय मोठा बायले आला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय कर